नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये विविध विभागामधील रिक्त पदांच्या सरळ सेवा भरती मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, त्यामध्येच आता DMER याच्या अधिपत्याखाली मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नागपूर यांच्या मार्फत देखील मित्रांनो आता एक नवीन सरळ सेवा भरती मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही जी जाहिरात आहे जी मित्रांनो काल 26 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये त्यांनी सविस्तर काही माहिती दिलेली आहे मित्रांनो, ती आपण जे की जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, ही ऑफिशियली जाहिरात आहे जी की महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत ही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पाहूया नेमकं काय माहिती आहे। तर यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्न रुग्णातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन जे की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। मित्रांनो, ही एक सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे मित्रांनो, कारण का ग्रुप ड मधली भरती आता जेवढे काही DMRच्या म्हणजे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या सर्वच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मित्रांनो बॅक टू बॅक जाहिराती येणारे आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे येथून मित्रांनो जे की सुरू झालेली आहे। तर ही सुरुवातीची जाहिरात आहे जे की नागपूर शासकीय महाविद्यालयामध्ये जे की महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर पाहू शकता या ठिकाणी जे की संवर्ग गट ड चा आहे विभाग नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्न रुग्णालयामधला आहे। आणि यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी पाहू शकता 15,000 ते 47,700 एवढी वेतन श्रेणी, अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय देखील मिळणारे असतील। आणि एकूण पदे जे आहेत जे की 680 पदे जी आहेत ती भरली जाणारीच आहे, जे की एकदम सर्वात उत्तम संधी आहे। तर हे फक्त तुम्हाला नागपूर जिल्ह्यात जे नागपूरचं शासकीय महाविद्यालय त्यामधलेच रिक्त पदे आहेत, तर इतर देखील आता लवकरच जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणारे आहे। तर याची ऑफिशियली जाहिरात वगैरे त्यांचा जो ऑफिशियल संकेतस्थळ GMC नागपूर यावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, किंवा इतर माहिती जे आपण स्किप करून आणि जेवढे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत यामधले तेच आपण मित्रांनो कव्हर करण्याचा प्रयत्न करू, अन्यथा आपला व्हिडिओ जो आहे तो खूप लेंथ मध्ये जाणारा असेल। त्यानंतर पाहूया आपण यासाठी जी लागणारी पात्रता आहे किंवा काय शैक्षणिक अर्हता आहे। तर यामध्ये म्हटलं आहे की जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध 30/12/2000 म्हणजे की 30 डिसेंबर पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत। त्यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे की 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे। म्हणजे की मित्रांनो, तुम्ही फक्त 10वी पास जर असाल तर तुम्ही डायरेक्टली या पदाकरता अर्ज करू शकता। जे की ग्रुप डी चं पद आहे हे गट ड चं पद असल्यामुळे फक्त 10वी पास पात्रता ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर म्हटले की मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, जे की आपण महाराष्ट्रीय आहोत, आपल्याला मराठी भाषा ही बेसिकली येतेच, त्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं म्हटलं। त्यानंतर पात्रता भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादामध्ये म्हटलं आहे की वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा 30/12/2023 असेल, म्हणजे की जेव्हापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील तेव्हापासूनचा हा वयोमर्यादा या ठिकाणी गणण्यात येणार आहे। तर कमीत कमी जे आहे 18 वर्ष तर जास्तीत जास्त जे की 38 वर्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यासोबतच विविध प्रकारचे जे एज रिलॅक्शन असतं त्या प्रकारचे देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे, जसं की मागासवर्गीयांना, अंशकालीन, त्यानंतर जे काही पदवीधर अंशकालीन असतील, खेळाडू उमेदवार, दिव्यांग उमेदवार या सर्वांसाठी जे आहे या ठिकाणी जे की आरक्षण लागू असणार असेल, ज्यामध्ये वय रिलॅक्शन वयामध्ये एज रिलॅक्शनमध्ये। त्यानंतर म्हटलं परीक्षेचं स्वरूप त्या अनुषंगाने सूचना, तर त्यामध्ये ग्रुप डी चं पद असल्यामुळे यामध्ये तांत्रिक वगैरे काय असणार नाही, मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी असेल, ज्यासाठी 25-25 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण या प्रकारे 50 गुण होणारे असतील। आणि एकूण टोटली 100 प्रश्न गुणिले जे की 100 प्रश्नाला 200 गुणाची परीक्षा होणारी असेल, म्हणजे की एका प्रश्नाला 2 मार्क या प्रकारे तुमचं त्या ठिकाणी परीक्षा होणारी आहे। आणि परीक्षेचा कालावधी हा 2 तास म्हणजे की 120 मिनिटाचा हा जो की पेपर असणारा आहे। त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला कव्हर करणं, कारण का परीक्षेचा जोपर्यंत आपल्याला स्वरूप कळणार तोपर्यंत आपण मित्रांनो कोणत्याही लेवलचा अभ्यास करणं हे चुकीचं असतं। आणि SSCचा दर्जा असणार आहे, म्हणजे की 10वी पास वरच तुमचं जे आहे बेसिक या परीक्षेचं असणार आहे। आणि परीक्षा जी आहे जी परिपूर्ण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणारी आहे आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणारी आहे। आणि म्हटलेलं आहे याने की IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे, म्हणजे की ही परीक्षा जी आहे जी की IBPS या कंपनीकडून घेतली जाणार
होणारी आहे. तर IPS द्वारे ही होणारी आहे. तर जी रिसेंटली आपली DMRची मुंबईची भरती झाली होती ती जी भरती आहे TCS मार्फत घेण्यात आली होती. मात्र ही जी भरती आहे सध्या स्थितीची ती IBPS या कंपनीकडून घेतली जाणारी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवून घ्यायचं आहे आणि आपला IBPS पॅटर्न आधारितच आपला अभ्यासक्रम जो की परिपूर्ण करावयाचा आहे. तर ही एक सर्वात महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी मित्रांनो, कारण का IBPS आणि TCS यामधला तुम्ही फरक थोडक्यात जाणून घेतलाच असाल तर तुम्ही यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेले असाल. त्यानंतर आहे परीक्षा शुल्क. तर परीक्षा शुल्कमध्ये खुला प्रवर्गासाठी 1000 आणि राखीवसाठी 900 रुपये जे की इतर पदांकरिता आहे तेच सेम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि परीक्षा फी नॉन रिफंडेबल आहे आणि माजी सैनिकांसाठी या ठिकाणी कसल्या प्रकारचा शुल्क जो आहे तो आकारला जाणारा नसेल. त्यानंतर म्हटलं अर्ज सादर करण्याचा दिनांक किंवा कालावधी. तर अर्ज जे आहे याची 30 डिसेंबरपासून सुरू आहे. 30 डिसेंबरपासून तुम्ही याचे अर्ज करू शकता आणि जो शेवटची तारीख आहे ती आहे 20 जानेवारी. 20 जानेवारीपर्यंत याचे ऑनलाईन अर्ज जे आहे जे की असणारे आहेत. म्हणजे तुमच्याकडे एकूण तब्बल जे की उर्वरित जरी म्हटलं तर एक 10-20 दिवस तुमच्याकडे संधी आहे. तर 20 दिवस कम्प्लिटली तुमच्याकडे संधी आहे. तुम्ही यासाठी नक्की अर्ज करा मित्रांनो, कारण का ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो याची होती ही अपडेट. जर आवडली असेल नक्की लाईक करा आणि तुम्हाला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या संदर्भाची सर्व काही वेळोवेळी अपडेट व माहिती तुम्हाला ही प्रोव्हाइड केली जाणारी असेल. व याची सविस्तर जाहिरात हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर सर्व काही अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो भेटूया आपण व्हिडिओच्या नवीन अपडेटमध्ये. त्यामध्ये आपण या परीक्षेचा सर्व काही पॅटर्न, नॉर्मलायझेशन आणि सर्व काही बाबतीमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर अर्ज याची मित्रांनो 30 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ही तारीख खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.